सर्वांचे स्वागत करते माझ्या छोट्याशा छानशा व्हिडिओमध्ये. प्लीज व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर हा बघा, आपल्याला बऱ्याचदा असा प्रॉब्लेम होतो की ब्लाऊज आपला खूपच अंगात छान बसतो, पण ब्लाऊज हा आपल्या शोल्डरला उतरतो, म्हणजे गळ्याच्या साईडने उतरतो. तर त्यावेळेस आपल्याला एक टिप वापरायची आहे. तर हे बघा, ही तुमची अशी पेपर घडी असते. हा ब्लाऊज तुम्ही शिवलेला असतो. जेव्हा आपला ब्लाऊजचा हा डीप नेक असतो त्यावेळेस आपला ब्लाऊज शक्यतो शोल्डरला उतरतो, म्हणजे उतरतोच. त्यावेळेस मग तुम्ही जी ही गळा रुंदी घेता ही आपल्याला 2.5 इंच न घेता 2 इंच घ्यायची आहे. आणि तिथून पुढे हे जे तुम्ही शोल्डर घेता हे 5.25 ते 5.25 इंच घ्यायचे आहे. हे केव्हा, जेव्हा आपले गळा हा खोल किंवा ब्रॉड असेल त्यावेळेस तुम्हाला हे मापामध्ये बदल करावे लागतात. म्हणजे गळा रुंदी आहे ती 2 इंच घ्यायची, तिथून पुढे शोल्डर आहे ते 5-5.25 इंच घ्यायचं आणि मुंडा जो आहे आपला तो 5.5 ते 6 इंचाचा ठेवायचा. जेणेकरून तुमचा डीप नेक गळा असला तरीही ब्लाऊज शोल्डरला उतरणार नाही. ब्लाऊज हा खूपच छान बसतो. आणि जर तुम्हाला पुढचा गळाही पसरून पाहिजे असेल तर तुम्ही ही जी गळा रुंदी आहे इथे काही बदल न करता तुम्हाला फक्त खालच्या साईडने गळ्याला गोल आकार द्यायचा आहे. म्हणजे वरती तुमचा गळा हा आहे असा 2चाच राहणार आहे, फक्त खालच्या साईडने तुम्ही गोल आकार डीप मध्ये देऊ शकताय. म्हणजे तुमचा पुढचा गळा खूपच छान असा पसरून दिसेल आणि ब्लाऊज हा शोल्डरला उतरणारही नाही. हा बघा, हा मी शिवलेलाच आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर मी तुम्हाला आजचा माझा किस्सा सांगते. मला जरा काही कामानिमित्त ब्लाऊज शिवायला वेळ भेटत नाहीये, तर एक म्हणजे ताईच म्हणावं लागेल त्यांना, अशा माझ्या आईच्याच वयाच्या आहेत त्या आलत्या आज. तर त्या मला म्हणल्या माझे ब्लाऊज झाले का. मला असं एकदम दडपण आल्यासारखं झालं होतं की जवळपास 2-2.5 महिने झाले असेल त्यांनी ब्लाऊज शिवायला टाकले होते. त्यातले मी जसे होते तसे त्यांना 1-2 असे दिले होते. तर त्या म्हणल्या काही घाबरू नको, मला गुढीची साडी शिवायची आहे, त्यासाठी त्या पीस घेऊन आल्या होत्या आणि तुला जेव्हा जमेल तेव्हा हळूहळू दे म्हणल्या, काही काही नाही. असे समजून घेणारे जर कस्टमर पुढचे आपल्याला भेटत असेल तर खूपच चांगले. काही काही कस्टमर असेही असतात की ते ऐकत नाहीत आणि बडबड करून जातात की इतके दिवस झाले ब्लाऊज शिवला नाही, शिवून तयार पाहिजे होता, मी न्यायला आले, आता मला तयार झालेला ब्लाऊज दे, असेही कोणी म्हणतात. पण शक्यतो मला असं आतापर्यंत तसा एक्सपिरियन्स आलेला नाहीये. मी बाकी सगळ्यांचंच ऐकते की खूपच, म्हणजे युट्यूबलाच व्हिडिओ बघून ऐकत आहे की खूपच ते भांडून जातात किंवा बोलून जातात, ब्लाऊज तयार नाहीये, मला ब्लाऊज पाहिजेच होता, असं तसं म्हणून. पण माझे जेवढे कस्टमर आहेत ते खूपच समजून घेतात. एखाद्या वेळेस असे म्हणतात की मला ब्लाऊज लागत होता पण जाऊ द्या, आता तयार नसेल तर मी करते ऍडजस्ट, असेही म्हणणारे खूप असतात. आणि असेही एक असतात की मी ब्लाऊज न्यायला येते, 2 दिवसात तयार करून ठेवा म्हणून मला फोनही करतात. पण 2 काय, त्यांचा ब्लाऊज शिवून तयार रेडी असतात, पण 8 दिवस होऊन गेले तरी त्यांचा यायचा पत्ता नसतो. तर असे कस्टमर तुम्हालाही भेटतात का तेही सांगा. प्लीज व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा.